वाट लागली मला ऐकायचं. लागली. अरे देवा हे बघा लागली ना याने दाबला आता. त्यांनी दाबला तर नाही, साईडला पडलं. तेव्हाच वाकडा होता तो. मी बोललो का ते बोलले नाही बरोबर आहे म्हणजे. हा काय करायला लागतं हे बघ. फुलं तर पूर्ण पडून गेले खाली एका जागी. आणतानाच वाट लागली. असंच ठेव फक्त हे उपर हा, कर. मी बोललो त्यांना ते ऐकायला चाललं. हा बोल ना. मग त्यांनी आणलं तेव्हाच वाकडं होतं. तेव्हा त्यांना बोललो आम्ही की तो वाकडा झालाय. काय झालं? तुम्ही जेव्हा पिशवीत आणला ना तेव्हाच मला वाकडा म्हणलं झाला. की कसं म्हणलं असं होतं बोलले पूर्ण काय केक नाही असं होतं. अरे तो खाली पडलं सगळं. मग हे मग काय असं एका रेसन साईडला काय? क्रॉस होतो तुम्हाला तेच तर बोललो की खोलून बघा बोलले काय करत नाही चांगलं आहे म्हणे. मी तुम्हाला आलं तेच तर बोललो. जाऊ दे फोटो काढताना असं काढ. अर्धा काढायचा का? नाही फुलं उचलून ठेवतो नाही तर. ते नाही उचलल्यावर जाणार आहे. हा? छान दिसेल ते. जाऊ दे ती स्टाईल आहे म्हणा अशी. कोण नाही? Side फुलं. येतानाच केक पलटी झाला. त्यांना बोललेली केक ऑलरेडी उलट झालेलं. नाही नाही चांगलं आहे केक, चांगलं आहे. वॉटर पार्कला चाललो. सांगत होतो त्यांना आम्ही. नाही ऐकलं. हो. वॉटर पार्कला. हे झालं लवकर. मम्मी जे होतं सांगत होती. नाही, सगळ्यांना आंटी, आबू, मम्मी. अरे 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 पडला पडला. आई, माझा बी गुडघा दुखतो ना असं वर सम्राट. पच्चीस तिकडे चढावं लागतं इथं चढावं लागतं ना. आम्ही चाललो. अरे फुलं वरती घ्या ना भाऊ. ते मोठ्या मोठ्या घसांगुड्या असेल बघ. तरी तुला बोलियाला ऑर्डर देऊ नको जावा तू. तुम्ही. हे बनवायची पण इथे हे जास्त शिकला नाही हे ठेव. ते नाही की अरे त्यांनी काय आणलं, हा? आबू वॉटर पार्कला जाणार आहे ना? वॉटर पार्क छान आहे ग. दादू, ऑनलाईनच आम्ही वॉटर पार्कला जाणार आहे. विचार आंटीला. मम्मी तू जाणार आहे? हा सिरियसली तुला नाही घेऊन जाणार. जाणार आहे. तू नाही घेऊन जाणार. वॉटर पार्कला जाणार आहे आम्ही. सकाळी. मला हे गाडी पूर्ण वेळ तुला झाली. विचार बाहेर मला वाटतंय. आबू पण विचार. आबूला पण विचार. ठेवलेला, त्यांनी काय केलं एका आपण वॉटर पार्कला सोबत जाणार आहे चार आपण? हातात धरल्या. बघ. हातात जास्त धरल्या. proof आहे बघ. बोल जरा काय proof आहे? अरे अरे चांगला फोन. आता birthday बोल. काप ना आता चल ना जाओ. Happy anniversary. Happy anniversary. किती? नववी. नववी. anniversary. त्याच्यामुळे तो केकची सगळी वाट. नववी अॅनिव्हर्सरी आम्रपाली त्रिपुरा आणि अमोल त्रिपुरा यांना एक सगळं. कॉंग्रॅच्युलेशन. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर जाऊ ना. तिकडे दाखव. हा. जेवणार? हा. डालस. हा. दादू गेम बदल ना. आई देवा. डायरेक्ट रगडाच घेतला आम्ही. अरे इथं पण बदल. थांब जातो डायरेक्ट आत घाला. पडायला लागला खाली. अरे आपण गाडीवर आपण गेम बदल. जेवण झालं असं. हे झालं ग. थांब ना जरा. असं घे ना भाऊ डायरेक्ट. असं गेम बदल ना. जास्त छान लागतं. आज एवढा आपल्या मला लय खाली- आवडतं रबडी पण किती काय त्याला सांग ना तेव्हा तो तसा रबडी केक आहे त्याच्यामुळे ते लगेच हा. यायला लागलाय. ही पेंढरं- सम्राट अगोदर. आता काय सरप्राईज ते. चार्जिंग वर आहे का सिल्वर आहे? काय गिफ्ट घेतलं आम्रपालीला गिफ्ट म्हणलं नवऱ्याने काय इथे घेतलं साडी काय भरू का तुमच्या दोघांना? असं भरू का असं काय गिफ्ट देऊ तिथे असं भरू काय गिफ्ट देऊ दोन भरोसे तुम्हाला नाही नाही दोन नाही भरवणार. फक्त भरवणार आहे. मम्मी, काय देऊ मम्मी. हो भाऊ, तुम्ही बी खावा. बदल. हो थांबा ना. नको मला जाऊ अहो, दे. तुमच्यात अरे खावा बाजूला ना. आहे. अजून तुला खायला लागेल. एवढं आलं काय एवढं खाऊ अरे खा गं. एवढं खाऊ पण हा मम्मी, चल जाऊ दे. संग्रामला आणू. नमस्कार, आमच्या चॅनलला फॉलो करा तुषांत ब्लॉग. हा, झोपलं यांचे आम्ही छोटे असिस्टंट आहेत. हे झालं का युट्यूब तुझं पण आहे हा, बोला ना मी. दीदी इन्स्पायर बाय दीदी. चल जाऊ दे आता काय गिफ्ट द्यायचं काय ए, गिफ्ट कुठे द्यायचं? चालला काय आता नाही गिफ्ट ए. द्यायचं. चला काय संग्रामला आणू दे. अरे त्या झोपला असेल तो नाही झोपला तो. अरे आपण येणार नाही तिथं ए, तुम्ही थोड्या वेळात. नको बस झालं टाइम नाही झाला 11 वाजायचं अरे की खायला अरे येतो मी बस परत. ना, थांब केक जरा. घेऊन जा. बस. तुला समजलं का एकदा अरे गिफ्ट तर मम्मीला घ्यायला जा. हे बघ. गोटी. हा, बघ, मला माहिती होतं. गोटी. मला माहिती होतं. दीदीला कसं नाही माहिती होतं? मला वाटलं मला आता ती बोलू. दुसराच काहीतरी बोलली तिकडे जाऊन नेकलेस पण बोललेली पण मी जेव्हा हे बघितलं ना खाल्ल्यावर मला काय माहिती बोलली पडलं. तू नेकलेस बोलली मी तुला काय बोलू एवढं डब्यात निघले असणार का अरे वा. मला दिसलं म्हणून मी बोलले. अरे. हा. तुम्हाला घालायचं बघू
मला घालायची मला आंटीला घालायची तू कधी पुढे ठेव का मी तुला बोललीच नाही ना अरे नकली नाही ती तू पुढे काय सिरियसली मजा घाल ना त्यांच्या हातात ना. त्यांचं नेम नाही याच्यावरती नाव का पण आहे मग ते दुकानाचं नाव नाही टाकलंय येतं काढायला लागेल. अरे पागल नकली नाहीये ती हिला खोटं वाटतंय अरे बाबा हे बघ इथं बघ दिसलं का इथं बघ तिथं लिहिलेलं असेल बघ. हे बघ लिहिलेलं बघ. कॅरेट लिहिलेले असतात तिथं. बिग ते हार आहे डीएनए डीएनपी लिहिलेलं तुला काय वाटलं नकली घेऊन आले दिसतं तसं नसतं नकली का दिसते बा अरे नकली नाही रे घाल ना बोटात घाल. तुला पाहिजे का चल, कोणत्या बोट घालायला कोणता फोटो घालून मोठी का होती का म्हणजे माप घेतला असेल ना. ती होती ना तिची ती चांदीची अंगठी ती गेली त्याच्यात नाही आहे ना अरे त्याच्यात पसंती ज्याच्यात थोडी घट्ट बसती त्याच्यात घाल, नाही तर या आंघोळ बिंगोळ करताना पडत पडायची सटकन. छान नाही आहे. का माझी फटकन निघून येते मस्त आहे. किती ग्रॅमची ही? एक 1 ग्रॅमची. किती पर्यंत पडली? 17,200 सकाळी याच्यासाठी मला 16 ते 18 पडले एक टाइम होता आम्ही 4-4 हजारात बनवलेले अंगठ्या आहेत. एक एक ग्राम 3-3, 4-4 मी काय बोलतो माझं आहे ना 10,000 एक तोळ्याची चेन बनवलेली मी. मी आता काय सांगू तुम्हाला आता सोनं म्हणजे वाढतच चाललंय. एक काम कर एक ठेव आणि ही थोड्या माझी वेळाने एक मग ग्रॅम जेवल्यानंतर 12 मध्ये काहीतरी पडली चल जेवण करून 12 मध्ये पडली. कसं ठेवा फ्रीज मध्ये सोनं वाढतच चाललंय आता हा. प्लेट घे मग पळ. सोनं वाढत चाललंय फायनली गाईज पहिल्यांदा काहीतरी न मागणी तर मी मागितलेली म्हणजे मी बोललेली अंगठी पाहिजे त्याला ते ब्रेड नाही लागत कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा आज आणि लग्नाचं आमचं आजचं म्हणजे ह्या वर्षीचा 9 वर्ष कंप्लीट झालं 10वं वर्ष चालू झालं झगडा करत भांडण करत पुढे पण असेच चालू राहणार आहेत सो आता सगळ्यांनी जेवायला वगैरे या तेव्हाच म्हणलं श्रद्धा इकडे पळती. दादा उचलून इकडे ठेव रे. गार वाटतं ना, ते अजून थंड नाही झालं. पाणी थोडंसं आलं थंड होऊ द्या ना थंड वातावरण. हा, रात्री ती वरून आली खाली तिच्या हात एकदम गार गार लागत होतं. पण ती तिच्या इकडं किती गार वाटत. आता जेवणारच नाही हे खाल्लं जेवणारच नाही काय बोलतो सम्राट जेवणारच ना झालाय ना. अरे हा? पुढे पण जाते मम्मीला घेऊन जा ना रे. पहिले देऊन आहे ना तन्मय होत आहे ना तिथं पण गेलो जेवायला त्याच्यानंतर बोलतो आपलं किती लेट आले जेवायला मगाच पासून बर्थडेला बर्थडे साठी फोन करत होतो तर गाडी जेवायला झाले घरी आम्ही बिझी होतो पुढे बिझी होते ते पण सांगा बर्थडेसाठी कोणत्या बर्थडे साठी मामाचा बर्थडे होता आमच्या मामाचा. काय गिफ्ट वगैरे आणायला गेलते काय गिफ्ट नाही ते वेगळं गिफ्ट होतं सगळ्यांसाठी सार्वजनिक गिफ्ट. सार्वजनिक गिफ्ट होतं काय आणि हे दोघं महारथी शाणी हे दोघं घरून जेवण नाही करून आले हे दोघं फिरायला गेलते ही गेलती तिच्या बहिणीकडे तिला माहिती होतं आज काय आहे, काय नाही म्हणून आणि आता आले जेवण तू गप काय तू शांत बसतो काय बोलू नको हा तुझी ट्रॅफिक माहिती आहे आम्हाला भाऊला सांगून गेलती म्हणजे हा, मला हे सांगितलंय की लेट आहे मला आली. हा, मग असं म्हणायचं काय सांग मी स्वतः तिथं आलो म्हणलं काय बाईचे कुठं- पोरं आले. कधी घरी? कधी room? देवाचे पोरं आले. दोघं सोबत जाऊन बघायला. कधी? आणि कधी घरी आलो? देवाचे पोरं हा पोरं हरवले ना मी काय म्हणतो
नवऱ्याला डोळा मारायचं काम पोरं नाही. हरवले आणि तो रुंगाला बोलला नाही काय? ह्या बाईचे मला काय येडत करताय? पोरं मोठे झाले हे बी नाही. आणि कोणी घरी आलतो? आपण ठीक आहे चल मी आलो त्यावेळेस तुला विषय झाला डोंबोरीचा बोलले नाही का यांना तुझ्यासोबत जायचं म्हणून? मला बोलले चाल. झालं का डिस्कस झालं भाऊ म्हणता मी कधी आलो मला आता बघा आज कधी घरी आलो मग ते जाऊ दे, तुम्हाला बोललीस का तेवढं नाही. मला कॉल केला का तू हे आम्रमणी त्याला दे ना ते म्हणतात बस झालं मला तेवढंच त्यांनी बायकोचा मान राखलाय मित्राचा मान राखलाय म्हणजे हे जे प्रशांत भाऊ आहेत ना यांनी आज काय केलं माहिती का म्हणजे जे प्रेम असतं ते सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणजे तिकडे मित्राचा पण बर्थडे होता आमच्या घरी पण जेवायला यायचं होतं आणि तिथं नाही जेवलाय त्यांच्या बायकोसोबत पण घरी जेवले का तर तिला मेडिसिन घ्यायची असतात आणि वर म्हणजे नाराज नाही केले म्हणजे नाराज नाही केले त्यांनी कोणाला आपण कोणाला नाराज नाही करू. हो ब्लॉग चालू आहे बाई ब्लॉग चालू आहे माझ्या आई बापाला नाही घाबरत. आई शपथ बघितलं खुली धमकीदार आई बापा बोलतं बाबा enjoy कर. एन्जॉय कर बोलता का काय नाही होत त्यांना. मला इथनं असं काय ऐकायला येतं की आमच्या आई वडील असे का नाही म्हणून? मला इथून असा आवाज येतो मनात ते आवाज मनात ते आवाज बाहेर येतो. मनात ना आवाज येतो असा आमच्या आई बाबा असे का नाही की बाबा खुश राहा तू एन्जॉय कर काय एवढं हे नाही कोणते टॅग बिंग पाहिजे असं तुम्हाला मला तर असंच फ्री सोडलं काय बोलता तुला काय करायचं ते तर मी लग्नाच्या आधीपासून बघते गाडी झोपायचे तेव्हापासून नाही फोर व्हीलर मध्ये झोपत होते बाळूदादा समोर गाडी लावून आमच्या बरोबर खिडकीच्या समोरच गाडी लावायची दिसायची ना मग इथून दिसायचे ना मग तुम्ही. अरे पुढं गाडी माझी इकडं असायची दिसायचे का? गाडीला जागा नसायची 2-3 वेळाच तुम्ही बाळूदादा गाडी याच्या दुकानासमोर जागा नसायची म्हणून तिथं लावून अरे मग मी काय इंग्लिश मध्ये ना बोलते तेच बोलते हा मग हा ते गौऱ्याने गाडी लावतात तिथं किती असं वेळा माझ्या पप्पानी सकाळी 4 वाजता बावच्या कट्ट्यावर बसलेलं बघितलं मग हापच्या तेव्हा कॉल सेंटर मधून यायचं रात्री माझे पप्पा म्हणायचे या पोराला काही कामधंदी नाहीत का हा पोरगा इथं इथं काय करतो मग त्यावेळेस तुम्ही आप कोणाला चड्डीवरच लाईन मारायसाठी बसायचा. हा? माझ्यावरती लाईन मारायसाठी बसायचं म्हणतो. रात्र रात्र घरी माझ्यासाठी आप बसायचं. चड्डीवर हा त्याला कळलं होतं तेव्हा बोलले होते ना. याच्यासाठी बसत होता काय ह्यो इथं सोडून दिला मला म्हणूनच येऊ इथं येत होतं भागवत आम्ही गोकुलधाममध्ये राहायचो ना ते भागवत इथं बसले असायचे म्हणून म्हणायचे म्हणूनच इथं बसत होता का गेम केला त्यांनी गेम केला गेम याचं काय चालू तिथे माझं डोकं खाली पडशील ना तू खाली स्टूलवरून. आणि डोक्याची मानेची नाही जेवण करायचंय आम्हाला पण आता जेवू आम्ही पण थोड्या वेळामध्ये इथं मालिश चालू नंतर पाणी आण ना एक ग्लास बस काम ना. राहिलंय, तेवढं फायनल झालं का मग मी घरी जातो. नंतर तेवढं येते. काय बोलला हा? काय बोलला तू तुझं सांग तू काय करत होता आता सांग काय करत होता हा तुला कामाला जायचं मला वाटलं तुला कामाला जायचं हा तिथं तर काय टेन्शनच नाही झोपा चालू आराम चालला खूप सारा असं करू शकते का असं कसं करू शकते का असं पाय उपर करायचं आणि असं करायचं असं नाहीत बाबा एवढं हार्ड नाहीत मला करता एवढं हार येऊ शकतो तुला येतं एवढं हार्ड नाहीत मला मला नाही येऊ शकत मला नाही येऊ शकत मला तुला करता येऊ शकतं का